नमस्कार मंडळी. टेन्शनच्या वादळात सापडलेल्या तुमच्या आयुष्याला सुखरूप सुखाच्या किनाऱ्यावर घेऊन जाण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कॉमेडीच्या या महामंचावर पंचेसचा सडा टाकून हास्याचा दरवळ निर्माण करणाऱ्या आपल्या दोन्ही गावच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे मंचावरच्या पंचेसवर कौतुकाच्या फुलांची उधळण करणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात आपुलकीच्या हास्याचं माहेरघर अलकाताई कुबल आठले आणि विनोदाच्या कुटुंबातले थोरले आबा मकरंदादा अनासपुरे. मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत काही खास पाहुणे सहभागी झालेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. चिरकाल आपल्या मनात घर करून बसणारी मधाळ गीतं आपल्याला देणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की काका. कोणत्याही भूमिकेवर आपल्या स्टाईलची छाप पाडणारे अभिनेते गणेश यादव. चिरतारुण्याचं वरदान लाभलेले अभिनेते मिलिंद गवळी. बकाल या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेले चैतन्य मेस्त्री आणि जुई बेंदखळे. आणि बकाल या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि आपल्या सरपंच अलकाताई आठले यांचे अहो समीर आठले. तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, कॉमेडीचं चालतं बोलतं विद्यापीठ असणाऱ्या समीर चौघुलेंनी कॉमेडीच्या मैदानात धुडगूस घालणाऱ्या सनीला एका खास कामासाठी ट्रेन करायला घेतलंय आणि त्यासाठी गिनीपिग म्हणून निवड केली आहे विनोदासोबत शुद्ध भाषेचा हट्ट धरणाऱ्या निमिष्टी. बघा तिथे काय धमाल घडते. जोरदार टाळ्यांनी तिघांचंही स्वागत करूया. अरे बापरे, हॉटेल बंद आहे वाटतं. वेलकम वेलकम वेलकम. अरे थँक्यू. येस येस. अरे हे टेबल कसं लावलंय? सॉरी, मी गिराईक आहे, मी नाही लावलं. नाही तुम्ही नाही, तो आमचा जो आहे ना नवीन सनी नावाचा वेटर आहे, अच्छा. परवाच जॉईन झालाय हॉटेलमध्ये. ओके. त्याचं जरा वेटरचं मी ट्रेनिंग घेतोय. अच्छा, हॉटेल नवीन आहे म्हणजे? नाही नाही, हॉटेल जुनच आहे, वेटर नवीन आहे. ओके. तर त्यालाच मी जरा बोलवत होतो. हा बसा ना, बसा बसा. आपण खुर्ची नाही ना? हा मग घ्या ना, तुम्ही घ्या ना, तुमची घ्या ना. अच्छा, मीच माझी घ्यायची. माझ्या हातात उदबत्ती आहे ना, नाहीतर मग तुम्हाला चटका लागेल. ठीक आहे ठीक आहे, घ्या घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. सॉरी हा, जरा माझ्यामुळे. नो इट्स ओके. तुम्ही सॉरी म्हणू नका प्लीज. तुम्हाला सांगतो, तुम्ही वेटरचं ट्रेनिंग घेताय, खूप मोठी गोष्ट आहे. अरे नाही नाही, खरं म्हणजे ना आमचं हे हॉटेल जे आहे ना ते असं आमच्या सर्व्हिस साठी खूप फेमस आहे. क्या बात. आमच्या आजोबांनी उघडलं हे हॉटेल. अरे हो का? फार कष्टाने उघडलेलं होतं. आजोबा नेहमी मला म्हणायचे, बंड्या 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 म्हणजे मी नेहमी ते म्हणायचे की बंड्या गिराईक हा बंड्या असतो, गिराईक हा राजा असतो. कळलं का? तर त्याला खुश केलंस ना की यश आपोआप तुझ्या दारात येईल. क्या बात. वा. म्हणजे बाबा पण मला म्हणायचे, पण त्यांचं मी ऐकायचो नाही. का? हे आजोबांचं ऐकलेलं असायचं ना. बाबा फक्त कॉपी पेस्ट करायचे आणि मला सांगायचे. अच्छा, म्हणजे बाबा कॉपी पेस्ट. आता आजोबांना टक्कल होतं, बाबांनी कॉपी पेस्ट केलं, मला दिलं. स्वतःच त्यांचं काही नव्हतं. नेहमी वाद व्हायचं त्यांच्या बरोबर. तुम्हाला सांगतो, असं डोक्यात जायचं ना. मी बसू का? म्हणजे प्लीज प्लीज बसा बसा. अरे सनी, आलास? कुठे होतास? कुठे? आत माईक लावत होतो, टेबल लावत होतो. अरे पण हे पण टेबलच आहे ना, हे पण लावणं कसं लागले ते जरा नीट करणं ते टेबल. साहेब जर 1-2 मिनिटं उठाल का? एक टेबल त्याला लावून घेऊन दे. यस 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 यस. ये टेबल नीट लाव जरा पुढे. याचंच ट्रेनिंग चालू आहे का? हा, याचंच ट्रेनिंग. काय नाव काय मला? सनी सनी बॉय. ओ सनी, बाळा चांगली सर्व्हिस द्यायची हा. म्हणजे पुढच्या वेळेपासून मी तुमच्याच हॉटेलमध्ये आलो पाहिजे काय? हे हा मध्येच हसला का? म्हणजे त्याचा सीझनचाच प्रॉब्लेम आहे अख्ख्या. म्हणजे नक्की काय? त्याला पुढचं वाक्य आठवलं नाही की क्षणभर शांत होतो आणि मग काही आठवलं नाही म्हटलं हसतो फक्त. मला हा प्रॉब्लेम खूप जवळून अनुभवल्यासारखा का वाटतोय? म्हणजे अगदी गेल्या आठवड्यात.
हसतोय हसतोय हसतोय. बसा बसा या इकडे इकडे झालं बाबा झालं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हे झालेलं आहे सगळं. तुला नक्की असं वाटतंय झालेलं आहे? हो सर. कस्टमरला खुर्चीत बसवलंस तू? मग गल्ल्यावर बसू का सर? ठीक आहे, कस्टमरला गल्ल्यावर बसव, मला समोरच्या सिग्नलवर वाडगा घेऊन बसव. अरे हस रे. वाक्य नाहीये तुझं, काय असतोस तू? आमचं चाललंय, तुझं नाहीये वाक्य, कमीच आहेत तुला मुळात. कळलं का तुला? हो सर. अरे कस्टमर स्वतः खुर्ची घेऊन कसा बसू शकतो मला सांग? काय ठरलंय आपलं? एक मिनिट जरा कस्टमर म्हणून या तिथून. नाही मी कस्टमर म्हणूनच आलोय. नाही बरोबर आहे, जरा तुम्ही पण कष्ट घ्या ना. या जरा 2 मिनिटं या जरा लांबून या. हा जरा हातपाय हलवा, जरा मोकळे करा, जरा जा तिथपर्यंत जा जरा. हा आता हे कस्टमर म्हणून एक मिनिट हे धर. कस्टमर म्हणून हे आले. येऊ का मी? हा येस 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 प्लीज. बघ कसं करायचं. वेलकम सर, वेलकम वेलकम. thank you. प्लीज बसा सर, प्लीज बसा बसा. हे असं हे शिकवले ना मी तुला? हो सर. हे शिकवले की नाही? कळलं सर. हे करायला हवं. हे हा? कर, हे एकदा पुन्हा एकदा या याच्यासाठी म्हणून, एकदा प्रॅक्टिस साठी मी आलो आता बसलो ना. एकदा सर एकदा या फक्त. काय आहे ना, मराठी मुलगा आहे, स्वतःच्या पायावर उभा राहते सर, एवढं बरं वाटेल जरा त्याला. प्रॅक्टिकल आहे ना सर. या हा वेलकम सर. थँक्यू थँक्यू. प्लीज. अरे काय ड्रॉवर बंद केलास का? काय हा कपाट आहे का हे? कोण आहे? नाही हे सांगतोय असं नाही करायचं रे. नीट कस्टमर किंग असतो, कळलं का? एकदा प्लीज उठा. फायनल त्याला एकदा दाखवतो मी. फायनल काय होतंय ना, अपडाऊनच होतंय माझं, नाही होते पुढे. मला माहिती आहे, मला माहिती आहे ना. पण तुम्ही आता एवढं कॉपरेट करताय म्हटलं, एकदा फक्त घ्या इथून. हा या या नका आता तिथपर्यंत नका जाऊ कौतुकाला, या इथूनच या. दाखव दाखव. हा या इथे वेलकम या. सर. थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. या हे असं करायचं, कळलं तुला? फायनल कसं करायचं ते? हे तुमच्या उदबत्त्या परत तुम्हाला. माझ्या नाही येते. माझ्या नाहीत का? मग कुणाच्यात मला या तुमच्याच उदबत्त्या. हा, माझ्याच आहेत, हरकत नाही. पण माझ्या मोठ्या होत्या, उंच होत्या, छोट्या झाल्या. अहो त्या जळून जळून कमी झाल्या. जळून जळून कमी होतात? हो. मग हे बसलेलं का नाही होत? पहिल्या एपिसोड पासून बघतो, हे का नाही कमी हो? खूप पर्सनल होतंय सर आता हे. हा नाही मला माझ्या लक्षात आहे. हा, चल. आता कस्टमर बसलेले आहेत, आहे, कळलं हो, का? चल. हे असं प्रत्येक कस्टमरच्या वेळेला करायचं. Yes, sir. लक्षात आलं का? हो, fit केलंय. ही सर्व्हिस द्यायची. Yes. काय काय ना, शिस्त नाही हो हल्लीच्या मुलांना. नाही, तुम्हाला शिकेल सांगतो. हळूहळू तो, शिकेल. नाही नाही, शिकेल ठीक आहे, पण शिस्त पाहिजे ना अंगात. नाही, बरोबर. काय ना, मूळ यांची बेसच पक्का नाहीये. हो. माझे आजोबा नेहमी सांगायचे, माणसाचं मूळ पक्क पाहिजे. हो. बाबाही सांगायचे, पण त्यांचं ऐकायचो नाही मी. कॉपी पेस्टवाला आहे बाबा, तुम्हाला सांगतो. ऐका काय ना, करणार? मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या बाबांचं आणि आजोबांचं का सांगताय मला? हा बरोबर आहे, बरोबर. अरे आता नाहीये वाक्य. सगळे थांबले की तुला काय वाटतं तुझंच वाक्य आहे? असं नसतं. पॉज बीज वर्किंग बिर्किंग असतं की नाही काही त्याच्यातलं? ऑर्डर. येस येस ऑर्डर द्या सर, ऑर्डर द्या. तुम्ही मेन्यू कार्ड दिलं तर मी ऑर्डर देणार. एक मिनिट. अरे काय काढलीस इज्जत माझी? काय झालं सर? मेनू कार्ड कुठे? मेनू नाही पता. असे वाजवेन ना तुला. लेखक म्हणून जे पंचस्मी टाळले तेच कसे नेमके घेतो? हा मला सुचला नसेल असं वाटतं का तुला? तुम्हाला सुचलेला? अशा उदबत्त्या घुसू आणि अशा उदबत्त्या घुसून तुला. नाही सर. मेनू कार्ड आण, मेनू कार्ड आण. सॉरी सर, काय आहे ना, दुसराच दिवस आहे ट्रेनिंगचा म्हणून सगळं होत आहे त्याचं. पण आता फिनाले पण जवळ आलाय. अरे फिनाले जवळ आले, ह्याला कळलं पाहिजे ना, असे पंचच नाही टाकायचे. आता ह्याचा आजच फिनाले होईल. ऍक्च्युली मी पण आहे त्याच्यात. हो सॉरी, तुम्ही पण मी आहे सॉरी आणलंच. मेनू सर. मी कस्टमर आहे का? कस्टमर कोण आहे? त्यांना दे ना मला मेनू. मला मेनू कार्ड कसं टाकलंस? पैसे फेकून नाचणारी छमी आहे का ती? हो. नाही त्यांनी टाकलं कसं? असं नाही टाकायचं, एक पद्धत असते टाकायची. नाही, नाही, द्यायची एक पद्धत असते. एक मिनिट रे, हे सतत येतंय माझ्या हातात. हे घ्या, असं द्यायचं. नाही माझ्या हातात अगरबत्ती आहे ना आता. हा हे बघ, हे मला दे आता. हे तू आणि हे काहीतरी गोंधळ होतोय. काहीतरी गोंधळ झालाय. थोडं सोपं आहे, थोडं सोपं सोपं आहे. आहे? हातात घ्या तुमच्या. माझ्या हातात इथे घेतलं. ठेवा. इकडे ठेवलं. ही अगरबत्ती घ्या. हा? ही याला द्या. ह्याचा काय संबंध आपला? याला द्या ना. द्या. देऊन बघा तुम्ही. आता हे उचला. मला द्या. हा. अच्छा, हे सुटलंय. अरे, एवढं सोपं होतं. ओ माय गॉड,
थँक्यू व्हेरी मच नाही तर स्किट संपलत नसतो माझ्याकडे. थँक्यू व्हेरी मच. हां हां चला हां या ऑर्डर व्यवस्थित चाललंय. कॉन्सन्ट्रेट कर. हां एक वडा उसळ द्या. आता त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे. हा वडा उसळ ऑर्डर दिलेली आहे. आता तू आत कशी सांगशील? ए मरतुकड्याला एक वडा उसाळ. अरे कोण आहे? सर कोण मरतुकडा? हेच तुझं चुकतं. आपलं ठरलंय ना मरतुकडे आत जाऊन म्हणायचं. तोंडावर का म्हणतोस तू? का जाऊन म्हणायचं? मी मरतुकडा आहे का? नाही सॉरी माझं हे चुकलं. मी सांगतो त्याचं हे कारण अति तुम्हाला. होतंय तुमचं. माझं कारण तुम्हाला सांगतो. तू जा आण आता लवकर ऑर्डर आण वडा उसळ काय ती. सॉरी मरतुकड्या. अरे जा बाबा तू. नाही बसा तुम्ही बसा. हे मरतुकडा वगैरे खूप आहे. त्याचं कारण आहे. कळलं का? काय ना हे जे नवीन असतात ना वेटर्स त्यांना नंबर लक्षात राहत नाही. टेबल नंबर्स आल्यावर कन्फ्यूज होतात की 5 4 3 2 1 का 1 2 3 4 5 लक्षात राहत नाही. म्हणजे मग आजोबांची माझी आयडिया होती की कस्टमरकडे बघितल्यावर जो शब्द मनात येतो ते त्याचं नाव ठेवायचं. आता समजा हा जो आहे वेटर तो कुठे बिझी असला दुसरा वेटर आला किसकी ऑर्डर आहे मरतुकडा डायरेक्ट आणून तुम्हाला देऊ शकतो तो. तुम्ही अपमान करताय. हो नाही असं काय आजोबांनी सांगितले ते मी नेहमी ऐकतो. बाबांनी मला सांगितलं मी नाही ऐकलं. तुम्हाला माहिती आहे कॉपी पेस्ट वाला 1 नंबर. नाही ऐकायचं तुमचं कुलवृत्तांत मला. नका बाबा आजोबा मला भूक लागली हो. मला द्या ना खायला द्या ना. ऑर्डर सर. वडा उसळ. उत्तम चाललंय. येस सर. हा थँक्यू. एक सेकंड इकडे. काय सर? 1 सेकंड सर प्लीज मला नाही आता हे करू नका. आता याची मजा बघा. 1 मिनिट. अहो तुम्ही काय करता? अहो उचला वडा आहे तो. हे बघ आता आपल्या चेहऱ्यावर आपण एक्सप्रेशन दाखवायचे नाहीत. कळलं? याला अजिबात कळता कामा नये की हा वडा मोरीत पडलेला होता. नाही हा वडा नव्हता. तुम्ही आत्ता बोलला. हा वडा मोरीत पडलेला मी नव्हता. आत्ता बोलला था वडा. हो हा वडा नव्हता. मी सांगतोय की असं त्याला कळता कामा नाही. असं झालं तर हा वडा नव्हता मोरीत पडलेला. हा जस्ट खाली पडलेला होता. घरंगळत मोरीत जात होता. मी पायाने अडवला तो. एक मिनिट तुम्ही असं सोडून जाऊ शकत नाही. ट्रेनिंग ऍडमिशन घेतली तुम्ही. अरे कसली ऍडमिशन? माझं ट्रेनिंग आहे. याचं ट्रेनिंग चालू आहे ना. अरे हरकत नाही. या सॉरी या वडा घ्या प्लीज. नाही हा वडा घेऊन जा तुम्ही. वडा घेऊन जा. बरं वडा घ्या. दुसरं काय देऊ तुम्हाला? दुसरं काय? दुसरं काही चालेल. इडली चालेल का सर? हा इडली चालेल तुम्हाला. चालेल. इडली आण. ए हडक्याला एक इडली आण रे. अरे कोण? हडक्या बोललो. हडक्या मी. हाडक्या बोललास तू हाडक्या बोललास. हो सर. आता तिघांचं ठरलंय ना याला मरतुकडा बोलायचं का हाडक्या बोलला? कधी ठरलंय मला मरतुकड्या बोलायचं? मगाशी बोललात ना प्लीज मरतुकड्या बोला म्हणून. कधी केलं मी प्लीज तुम्हाला? अरे कमाल करताय तुम्ही. गप्पा बसा. हरकत नाही माफ करा प्लीज. बता जा घेऊन ये लवकर जा. इडली सांबार घेऊन ये. सॉरी हडक्या. अरे जा रे बाबा. दुसऱ्या अति आहे तुमचं. मला माहिती आहे दुसराच दिवस आहे. याला जेव्हा घेतलं तेव्हाच अति नाही का होतं. आता अजून काय करणार त्याच्यात सांगा ना मला तुम्ही. माझ्या आया रे बाबा लवकर ये. इडली सर प्लीज. ही चांगली आहे ना? हो सर. इडली आहे का पफ आहे? इडली सर एकच शेवटचं करा म्हणजे खायला मोकळा. हा पण जायला मोकळा. भूक लागली. एक शेवटचं होतं ट्रेनिंग प्लीज. काय ना आमच्याकडे कॉर्पोरेट कस्टमर्स खूप येतात. म्हणजे दुपारच्या लंचला वगैरे येतात. तर ते ना असे जॅकेट ब्लेझर वगैरे घालून येतात. लक्षात आलं तुझ्या? तर त्यांचं ब्लेझर आपण आधी काढायचा असतो. करेक्ट. लक्षात आलं? दॅट्स कॉल्ड एटिकेट्स. आता सर या इकडून कॉर्पोरेट कस्टमर म्हणून या. तुम्ही म्हणजे या सर या. काय केलं तुम्ही? नाही कॉर्पोरेट कस्टमर म्हणून या सर प्लीज. वेलकम सर. वेलकम you. सर. दिस हे आले की सर प्लीज ब्लेझर प्लीज. हो यस. हरकत नाही. आतून एक भाताचं शीत आण आपण. अरे माकडा बोकडा डुकरा. मला शिवाय देऊ नका. ह्याला शिवाय द्या तुम्ही. त्याला द्यायची गरज नाही. तुला चोरवायची गरज आहे. बघा माझे आजोबा मला म्हणायचे. तुझ्या आजोबाला तर तुडवला पाहिजे रे. हा तुझ्या अख्ख्या खानदानात ना एकच देव माणूस होता. तो म्हणजे तुझा बाप ज्याचं तू कधी ऐकलं नाही. हो बाळा असं करून चालणार असं करून नाही. आता मी बघ तुला काय करतो. कुठे गेला अगरबत्त्या? ए नको. वा सुपर हिट परफॉर्मन्स. खूप मजा आली. बघा अलकाताई काय म्हणतात. उत्तम कॉन्सेप्ट. खूप सुंदर लिहिलेला आणि खूप सुंदर बसवलेला. आणि तुम्हा लोकांचा अभिनय. समीर कमाल आहे. समीर म्हणजे खरंच एक स्कूल आहे. आणि आज निमिषची आणि सनीची पण
साथ मस्त होती आणि मला सर्वात तो आवडला की तुझं वाक्य नाही, तू विसरला नाहीयेस त्या लाफ्टरला जे काय होतं ना. फार सुंदर, फार सुंदर. एवढी मजा आली समीर. क्या बात है. साडे 11 गुण मिळाले. क्या बात है मकरंद दादा. क्या बात है, क्या बात है सम्या. वा 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 वा. नेहमीप्रमाणेच दणकेबाज तो अभिनय केला. आणि निमिष, सनी, क्या बात है. पण सम्या, आजचं सगळ्यात ग्रेट काय होतं, तू त्या सनीला कंट्रोलमध्ये ठेवलंस. कसं केलंस तू? वर्गातला मास्तर काय करतो, वांड पोरालाच मॉनिटर करून टाकतो, तशी भानगड केलीस. आणि हे एका म्हणीच सांगायचं झालं तर पोरग शिकतंय सलूनवाल्याचं आणि कान कापतंय गिरायकाच. अशी अवस्था आहे. आईजीच्या जीवावर बाय जीवदार. पण क्या बात है, जोरदार सादरीकरण. यासाठी मी तुम्हाला मार्कही तसे जोरदार देतो. वकाल चित्रपटाची टीम सुद्धा आज आपल्या बरोबर आहे आणि ते सुद्धा खूप एन्जॉय करत होते. त्यांना विचारूया. मिलिंद दादा, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? समीरच्या तर मी प्रेमातच आहे. हसून हसून पोट दुखायला लागलं. मजा आली. या 2-3 महिन्यामध्ये खूप टेन्शन जसं होतं, जी सिरियल करत होतो त्यात पण ॲक्सिडेंट सीन आणि रडारड होती. आज जरा मोकळा झालो आहे. खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच समीरजी. ऑल द बेस्ट. वा, थँक्यू सो मच. समीर सरांना देखील विचारूया की अलकाताई जेव्हापासून हास्य जत्रेत आलाय तेव्हापासून त्यांच्यात काही बदल झालाय का? त्यांच्यामुळे तुमच्यात काही बदल झालाय का? वातावरण काही चेंज झालंय का घरातलं? नाही, ते इतरांकरता चेंज झालेलं आहे, माझ्याकरता तेच आहे. वा वा. थँक्यू सर. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. ऑल द बेस्ट. मंडळी, आता तुमच्या समोर येते हसवून हसवून तुमच्या अशांत मनाला क्षणात शांत करण्याची हातोटी असलेली जोडी, अर्थात मागाठाणे नरेश प्रसाद खांडेकर आणि चिपळूणचा शत्रुघ्न सिन्हा ओमकार भोजने. देहाचा सागर व्याधी लाटांची ही गाज, आत्म्याचे आभाळ साधे मनाशी संवाद. मिले सूर नाही, मी ठरवलं होतं पण ते होऊन गेलं. आणि ते अशोकजी बसलेत. नाही, म्हणूनच ते मी थांबवत होतो. बराच वेळ प्रॅक्टिस करत होतो. त्यांना वाटत होतं मी त्या गाण्याची प्रॅक्टिस करतोय, मी हे म्हणायचं नाही याची प्रॅक्टिस करतो. पण ते सरांनी असं गोंधळून ठेवलं आमच्या, ते पिढ्यानपिढ्या लक्षात राहणारच आहे. तुम्हा सर्वांचं माझ्या या मनशांती केंद्रात स्वागत. इथं की नाही आम्ही लोकांचं सैरभैर झालेलं मन शांत करतो, त्यांच्या अंतर्मनाशी त्यांची ओळख करून देतो, त्यांचा परिचय करून देतो. आपल्या अंतर्मनात डोकावून पाहूया. सगळीकडे नीरव शांतता झाली पाहिजे आणि त्या शांततेचा आनंद घ्या. शांतता. हॅलो हॅलो सम्या. हॅलो अरे सम्या, आलोय ते शांती मंच आहे ना तिकडे आलोय. हॅलो. अरे आग लाव तुझ्या मोबाईलला. हॅलो हॅलो सम्या. हा पोचलो. आलो इकडे. हॅलो. ए हॅलो आलोय. ठेवतो इकडे. पटकन. हा, मी आधी बराच वेळ काढला. ये. हा बस. मनशांती केंद्र आहे ना. हा, मग मोठमोठ्याने ओरडू नकोस. हा, नाही बोलू नको. नमस्कार. हळू.
मला इथेच यायचं होतं तर सगळे बोलत होते काय माहिती तिकडे जा तू शांत बसत नाही. आता सम्या बोलतो, आता सम्याचं ठीक आहे ना, तो शांत राहू शकतो, आपण शांत राहू शकतो काय? नाही ना. तर सगळे बोलतात की बाबा तू सतत बोलत असतो, शांत बस शांत बस. म्हटलं बाबा उगाच बोलतो का, उगाच बोलतो आपण, नाही ना, बोलण्याला काहीतरी अर्थ असतो ना. तर ते बोलले तिकडे जा, तिकडे ते शांती याच्यात, मग ते शांत बोलतील, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. म्हटलं बाबा बोलणं हा काय प्रॉब्लेम आहे का? बोलणं हा प्रॉब्लेम असतं तर जगात किती प्रॉब्लेम झाले असते. म्हटलं विचारूया ना बाबा, एवढं सगळे बोलतात एकदा जाऊन बोलूया आपण काय आहे ते. मग बाबा तुम्ही बोला ना, माझ्या बोलणार तुम्हाला काय वाटतं, बोला ना तुम्ही, बोला. बोलू नको. एवढंच? हो बोला ना, माझ्या बोलण्यावर काहीतरी बोलावं असं वाटत असेल ना, बोला ना तुम्ही. बोलूच नको. मनशांती केंद्र आहे ना, इथे की नाही लोक मौन पाळतात. गप्प बस. गप्प बसू शकतो. गप्प बसायला काय खूप सोपं आहे, गप्प बसणं हे प्रॉब्लेम नाही का? गप्प बसायला काय सोपं आहे. मी राहणार गप्प, राहणार गप्प. मी काय गप्प आपल्याला जाऊ शकतो. गप्पाचं काय गप्प, गप्प राहा गप्प. एक शब्द तोंडात काढणार ना मी. हे आपलं चॅलेंज आहे. गप्प राहा, गप्प राहायचं, गप्प राहायचं आपलं. सोपं आहे गप्पाचं काय. बोलायचंच कशाला ना, गरज बोलायचं कशाला. तरीही तू बोलतोयस. मी तुमच्याशी नाही, मी माझं बोलतोय. मग मनातल्या मनात बोल ना. मला काय ऐकू येतंय? अरे इथे सगळे ना मनशांती करायला येतात, म्हणजे आपल्या मनाशी बोलायला येतात, स्वतःच्या मनाशी. कसं आहे बाळा, आपल्याला ना 2 मन आहेत, एक अंतर्मन, एक बाह्य मन. काय दोन मन आहेत आपल्याला? तुला माहित नव्हतं? हा, त्यांच्याशी बोललं तर चालेल ना? हो हो, काही प्रॉब्लेम नाही. काही नाही. ठीक आहे, मग आपण काय शाबास. हे अंतर्मन कसं आहेस? ए बाह्य मन मी बरा आहे. तू कसा आहेस? हे मी पण बरा आहे. हे अंतर्मन जरा खिडकी खोल ना. खोलतो. हे अंतर्मन बाकी काय चाललंय? चाललंय आपलं रोजचं. कपना, हे बंद कर ना. अंड फोडू. हे बंद कर. हे लिंबू ना रे. हे बंद कर. बघ ना आजूबाजूला, बघ ना सगळे कसे बसलेत, बघ ना डोळे बंद करून छान ध्यान करतायत रे. अरे डोळे बंद कर, बडबड अजिबात करू नको, कळलं तुला? तूही डोळे बंद कर. डोळे बंद कर. हे करू शकतो मी. डोळे बंद करतो आपल्या. नाही, मी डोळे बंद केले आणि तुम्ही पळून गेलात तर? अरे असं कसं पळून जाईन मी? माझाच आश्रम आहे ना. एवढं साधं कळतंय तुला? माझ्या बोलण्याचा कंटाळा आला आणि पळून गेलात तर? माझ्या आईबाबांनी पण मला असंच फसवलं. म्हणजे मी काय लहान होतो ना, तर आईबाबा बोलले की तू 1 ते 200 आकडे मोज, आपण लपाछुपी खेळूया. म्हटलं ठीक आहे. 200 आकडे मोजले, डोळे उघडले तर आई बाबा घर बीर सगळं रिकामं करून टेम्पो भरून निघून गेले मला सोडून. बघितलंस, तुझे सख्खे आईबाप सुद्धा तुझ्या बोलण्याला कंटाळून तुला सोडून गेले. तुझ्या बोलण्याचा किती त्रास होतोय कळतंय तुला? या सगळ्यातून तुला बाहेर पडायला पाहिजे. मला पडायचं बाहेर. हो ना? हो. मग मनशांती हा एकमेव पर्याय तुझ्याकडे. मग होईल ना? म्हणजे काय? मी सांगतो ते निमूटपणे कर. तोंड बंद करून. हा चल, डोळे बंद कर. हा, शाबास. दीर्घ श्वास घे. घे. वा.
1 ते 3 अंक मनातल्या मनात मोज. मनातल्या मनात. हो. 1 2 3. मनातल्या मनात आत बोलू नको मी. हा हा वा. आता घेतलेला दीर्घ श्वास सोडून दे. वा 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 वा. आता हे पुन्हा पुन्हा करायचं. हं? मी सुद्धा तुझ्या सोबत आहे, कळतंय? चल चल, एका मागून एक करायचं. हं? हे काय करतोयस? मी बोलत नाही, मी आता माईम करतोय. काय करतोय? माईम करतोय. अच्छा गावात. चल तुझं माईम बसवतो. जाऊ दे तिकडे, मला सांग. इथे उभा राहा. किती मोठा शोध आहे ना. इंटर कॉलेजची खास काय जात नाही. हे इंटर कॉलेज आधी मनातून काढून टाक, तेव्हा मनात शांती मिळेल. सॉरी सॉरी, बस खाली बस. हे सॉरी, हे तू फोकस कर ना. तू शांततेकडे फोकस कर, कळलं? तू ना काही बोलूच नकोस. तू काही बोलू नको. तू तोंडातून ब्रश सुद्धा काढू नकोस. नाही नाही. वा. कर कर. हा काय होत आहे? काय झालंय? काय काय त्रास होतोय? काय काय ब्र काय ब्र कशाला ओरडलास? हो, केवढी शांतता आहे. म्हणजे हे डेंजर आहे. मी नाही राहू शकत असल्या शांततेत. मला असं गोंगाटात राहायची सवय. हो, म्हणजे असं बाजूला मेट्रोचं काम चालू आहे, इथं कोणतरी असं खोदतंय धध करून. अशी ट्रेन जाते, कोणतरी भांडतंय, कोणतरी एकमेकाला मजबूत शिव्या घालतंय, बँजो वाजतोय, ढोलताशे वाजतायत, मोर्चे निघतायत, निषेध निघतायत, घोषणा देत आहेत, अशा गाडीचं ट्रॅफिक झालंय. ह्या असल्या ह्याच्याला आम्हाला झोप लागते. हो, हे काय किती भयानक आहे. रात्री 2 वाजता उठलो ना तरी गाड्याचा ते ऐकल्याशिवाय झोप नाही लागत. शांतता केवढी डेंजर आहे. अरे काय ट्रॅफिकचा आवाज ऐकल्याशिवाय तुला झोप लागत नाही? अहो नाही, शपथ शपथ कशामध्ये? बघा, ऐक, सभोवतालचे आवाज ऐक. म्हणजे हे नाही रे, जे आजूबाजूला आहेत ते नाही, त्यांच्या पलीकडे जा. पक्ष्यांचे आवाज ऐक. कळतंय? निसर्गातले आवाज ऐक. डोळे बंद कर. त्यांच्याशी हितगुज कर. मग तू निसर्गाचा एक भाग आहेस का नाही? त्यांच्याशी होऊ दे, कनेक्ट हो, त्यांच्याशी कनेक्ट हो. काळा कॉल द भाई आलो इकडं. आलो एकदम वच. तू बोल ना काहीतरी. अरे अगदी चिवडी काढ. बोल ना काहीतरी बोल. नको नको, आग लाव त्याला. ए नको, ते तुला मी करतोय. नको करू तू. नको करू. नको तू साधना वगैरे करू नको. तुझा नाही जमणार तुला. हे पास झालं. एक हे बघा, हा सेशन जाऊ दे. मला एकाची फक्त जिरवायची. कोणाची? त्याला सुनवायचंच आहे मला. कोणाला? तुझं लय झालंय. हे ह्याला तोंड तुझं काय रे? तुझ्यामुळे सगळं करतो. तुझ्यामुळे वजन वाढलंय. तुझ्यामुळे ऐकावं लागतं. तोंड वर करून काय बघतोय? हे तोंडा बघ, सीझन संपत आला तरी तुला जमलं नाही अजून. हे बघ, तू काय करतो? तू बोलतो आणि नंतर आता ह्याला बोलशील तुझ्या आईचा गो, मलाच ऐकलं नंतर. कसं आहे की माझ्या मनात काही नाहीये. हे ह्याचं काय करू? हा लय नालायक आहे. म्हणजे खांडेकरचं मन चांगलं आहे, खांडेकरचं बाह्य मन चांगलं आहे, मांड्या बिंड्या सगळं चांगलं आहे, तोंड वाईट आहे. आता बोलेल हा कसा आहे, झिबऱ्या काय, तुम्ही रागवाल माझ्यावर ना, मग मी काय करणार पुढे? ह्या तोंडाचं काय? तू सगळं मुद्दाम करतोय. मला कळतंय सगळं. काय गरज नाही. तू जा. ऐका,
निघ म्हटलंय तुले. अजिबात मनशांतीची गरज नाही. इकडे नुसता गोंगाट करा. करा गोंगाट. ओरडा. ओरडा वाजवा. बाई मनशांतीची गरज नाही. काय नाही. क्या बात है. सुपर कॉन्सेप्ट आणि उत्तम सादरीकरण. मकरंद दादा. ये बात. हा पशा, एक तर तू नेहमीसारखं स्किट जोरदार लिहिलंस. क्या बात आहे. त्याबद्दल तुझं सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन. आणि ओंकार, तुझ्या कॉन्फिडन्सला दाद दिली पाहिजे. अरे थँक्यू काय लेका. म्हणजे अशोक काकांसारखा एक तपस्वी समोर बसलेला असताना तू ऑडिशनचं सॉन्ग आणलंस. क्या बात आहे यार. आणि पशा, तुला एक सांगतो, आज तू पॅच नसताना सुद्धा इतका गोंडच दिसतोय ना. नाही शपथ सांगतो तुला, काही काही कॅरेक्टरला पॅच शोभून दिसत नाही रे. त्यामुळे तू आज कसा पॅच नसताना गोंडच दिसला. नाही लाजायचं कामच नाही. पाहुणे असले तरी काय झालं, आपण सगळेच विग पुरुष आहेत या मंचावरचे. हा, सगळ्यांना माहिती आहे ते. लाजायचं काहीच नाही. आणि कसं आहे, मनशांती मिळवायला, मनशांतीची ज्याला गरज आहे त्याच माणसाने यावं. उगाच आपणच येऊन दुसऱ्याची मनशांती बिघडवण्याचं काहीच कारण नाही. पॅचलेस. पण आज तुमच्या ह्या दुकलीनं जी काही धमाल आणली ती हॅट्स ऑफ आहे. बहुत बढिया, बहुत अच्छे. थँक्यू मकरंद दादा. गणेश दादा सुद्धा हे स्किट खूप एन्जॉय करत होते. त्यांना विचारत त्यांच्या भावना. गणेश दा. अरे मस्तच केलं यार. जबरदस्त. सुपर्ब. खूप छान, खूप छान. आणि ते जे होतं ना मनातल्या मनात, ते खूप छान होतं. खूपच छान आहे. तुम्ही छोट्या छोट्या जागा खूप छान काढल्या. आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री मस्त आहे, खूप छान. आणि जसं डेअरिंग केलीस तू, मिले सूर मेला तुम्हाला म्हणालास आणि सुरात गायलास तू. म्हणजे कॉन्फिडेंटली सुरात गाणं पण एक कसब आहे. छान छान, मस्त, बेस्ट, आउटस्टँडिंग. क्या बात, क्या बात. थँक्यू. आज आपल्या हास्य जत्रेत बकाल चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झालेली आहेत. अशोक पत्की काका आहेत. काका, तुम्ही सुगम संगीत, भावगीत, जिंगल्स अशा संगीतातल्या जवळपास सगळ्या प्रांतांमध्ये सगळे प्रांत तुम्ही लिलया हाताळलेले आहेत, सांभाळलेले आहेत. आणि संगीतातला साधेपणा, गोडवा आहे तुमचं वैशिष्ट्य आहे. आणि काळाबरोबर बदलत जाऊन तुम्ही आयटम सॉन्गसुद्धा संगीतबद्ध केलेले आहेत. आणि ह्या चित्रपटात सुद्धा एक खूप सुंदर आयटम सॉन्ग आहे. त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल. रिक्वायरमेंट होती कथेची. आणि ह्याचं तसं बघितलं तर टोटल संगीतच वेगळं आहे. म्हणजे माझ्या चौकटीच्या बाहेरचं आहे. आजच्या पॅटर्नचं म्युझिक पाहिजे होतं त्यांना. म्हणजे DJ बिजे चालतं, डिस्को बिस्को असं हंगामेदार. तर मी विचार केला करू की नको, हो म्हणू की नको. पण समीरजी म्हणाले की तुलाच करायचं आहे, तू विचार करूच नको म्हणून. तर म्हटलं बरं. आणि ॲटम सॉन्ग तर एकदम सगळ्यांनाच आवडतं आहे. खूप मला फोन बिन येतात. आणि असं वेगळ्या पद्धतीचं माझ्या हातून घडलं. वा वा वा. आम्हाला जर त्यातल्या 2 ओळी ऐकता आल्या तर फारच बहार येईल. प्लीज. छम 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 चांदीचा छल्ला, गावरान ठुमका कमरेचा. चम 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 नथनी करते, रुबाब मारते चंद्राचा. टकमक टकमक बघू नका, जिभल्या चाटत बसू नका, गावभर होईल बोभाटा. छम 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 चांदीचा छल्ला, गावरान ठुमका कमरेचा. वा वा वा. हाऊ स्वीट. थँक्यू थँक्यू. मंडळी, मुंबई जवळच्या डोंबिवलीचा गोंडस अभिनेता तेजस आणि पुण्याजवळच्या कात्रजची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी यांच्या भेटीच्या आड आली आहे कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. पण त्यांच्या भेटीला लागलेलं ग्रहण सोडवायचा त्यांना सापडला एक धमाल उपाय. बघूया तो काय. हे ये ना, हे लवकर ये. कुठे परी हूं मैं.
छान दिसतंय. गुड. फक्त ना काही पचकू नकोस एकदम. आणि कुणी विचारलं तर सांगायचं माझी मावस बहीण आहे. ओके. आणि जरा अति मुलगी करू नकोस. थांबा. काय चाललंय? कोण आहे? मी कोण आहे? मला विचारायच्या आधी हिला विचार. ही कोण आहे? असं काय बोलतेस? यो आमच्या रेक्टर मॅडम आहेत. कळतंय काही तुला? आय एम सॉरी. मी पटकन ओळखले नाही तुम्हाला. आधी तुम्ही बारीक होतात ना. कधी? आधी कधी? आधी आधी नाही का त्या डाएट वाल्यांनी त्यांचा दवाखाना बंद केला तेव्हा. काय बोलते ही? अहो आता तुम्ही रेक्टर कमी ट्रॅक्टर जास्ती वाटतंय. जोकिंग जोकिंग. काय चाललंय? कोण आहे? मॅम मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी मावस बहीण येणार आहे राहायला. ऍक्च्युली हिचं लग्न आहे ना त्यामुळे ही माझ्यासोबत राहायला येणार आहे. मी अर्ज केला होता तुम्हाला. तुम्ही हो म्हणाला होता. सॉरी 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 लग्न सॉरी 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 सॉरी. काय ग? नाव काय तुझं? तेजस्विनी. काय? तेजस्विनी की रेश्मा? नेमकं काय? रेश्मश्विनी. नाही माहेरचं नाव तेजस्विनी आहे. आणि आता सासरी गेल्यानंतर नवरातीचं नाव रेश्मा ठेवणार आहे. आणि मी त्याचं नाव शेरा ठेवलंय. रेश्मा आणि शेरा. जोकी जोकी. लंपडच आहे काय ग? लग्न आधीच नवऱ्याचं नाव ठेवते. एवढी काही झाली सासरी जायची? अति होतंय. अति कमी कर कमी कर कमी कर. ठीक आहे राहू दे. काय ग लग्नाची तयारी झाली ना? हो. तयारीचं काय मॅडम? तयारी शेवटपर्यंत होतच असते. म्हणूनच तिला म्हणलं मी तू इथे राहायला. खायला काय करून घालणार आहेस? खायला? हा सगळं 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 येतं तिला. सगळं? आमची तेजस्विनी सुगरण आहे एकदम. बाई ग. ए बाई बरं झाली भेटलीस तू. अगं आता मी दिवाळीत चकल्या केल्या होत्या. अगं त्या सगळ्या तुटत होत्या. कशा काय ग? अहो तुम्ही बसला असाल त्यावर. अगं तुटत होत्या म्हणजे असे तुकडे झाले त्याचे. मग ते पीठ मी असं ठेवून दिलं. काय करू त्या पिठाचं मी? म्हणजे काय टाकलं तर त्या नीट होतील. अहो चकल्यांचं कसं आहे माहितीये का? मला आत्ता सांगताच येणार नाही तुम्हाला. आता सांगितलं तुम्हाला काही लक्षात राहणार नाही. मी तिथे प्रत्यक्ष असणं गरजेचं आहे. ते पण आहे. मग तुम्ही कधी चकल्या बनवणार आहात ते सांगा. तेव्हा मी नक्की येईल. तू येशील मदत करायला? कशाला? नको राहू दे मॅडम. खूप उशीर झालाय. आम्ही थांब ग. पण त्या आत्ताच चकल्या त्यांचं काय करू? आत्ताच आहेच का? त्या बार मध्ये द्या. बार मध्ये. हो बार मध्ये. हो तिकडे कळत नाही ना अखंड आहे की तुटलेले तिकडे चालतात. हा चांगला उपाय. बाई ग तू बरा संसार सांभाळशील. असंच टाकाऊतून टिकाऊ वृत्ती बाई संसार सांभाळायला शिकते. असंच भारी आहे. हो बरोबर. पण आता मी जाते. माझ्या टिकाऊ वस्तू कितपत टिकतील सांगता येत नाही. संगीत आहे की नाही? हो हो आहेत ना. आहे ना संगीत आहे. संगीत आहे. काय? मंगळागौर सुद्धा आहे. तेजू इथे मंगळागौर सुद्धा ठेवली आहे? नको तर शांतपणा करते. लग्नानंतर असते ना? हो लग्नानंतर असते. पण आम्ही लग्नाच्या आधीच करणार आहोत. आधी? हो लग्नानंतर काही लफडी नको. लग्नानंतर फक्त चंगळागौर. नको नको. मला बोलवशील ना चंगळागौरीला? अगं मंगळागौरला. मग काय बोलवीन मी. आपण बोलू आहे ना? हो नक्की बोलू. आम्ही तुम्हाला निमंत्रण. अच्छा बाय बाय. गुड नाईट. आपण छान फुगड्या वगैरे घालू. फू बाई फू. इथे अगं ये ना. तुला गाणं गाता येतं? गाणं येतं. ये ना लवकर. बाई ग तुला गाणं येतं तर आता पटकन 2-3 आयटम करूया आपण. नको ना. मंगळागौरीचे? हो. अहो नको नको. मंगळागौरीच्या नादात माझं सगळं घरंगळागौर होईल. नाही मग आपण ना किमान फुगडी घालूया. नको फुगड्या नको. चल ना फुगडी तर घालूयाच. निसतील सगळं. मंगळागौरच्या प्रथेप्रमाणे तू नाव घे आधी. नाव घे ग. नाव कसं मी घेणार? अगं घे ग. नाव नको नको. घे म्हटलं ना. घे घे. काय हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन. हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन.
नाव घे म्हणते चोमडी देवीशी वाटते सटकन. नाही याच्यात नाव कुठे आहे? नाव मी संपूर्ण घेतलंच नाही ना अजून. नाव संपूर्ण नाही घेतलं. नाही मग घे ना. नाव घ्यायला सांगते चोमडी देवीशी वाटते सटकन. शेरा म्हणे. शेरा माझ्या नवऱ्याचं नाव. चांगलंय चांगलं. चल आता फुगड्या घालूया. चल ना ग फुगड्या घालूया. बघ जमेल तुला. चल चल लवकर. आता वेगळी तुला काही माहितीये का? मला काही नाही. आगोटा करूया. चालेल. चल चल सुरू. आगोटा पागोटा लाल साडी नेसीन म्हणते राणीच्या बागेत जाई म्हणते. आगोटा पागोटा रोज झाला. काय तेजा काय छान करतोस रे तू. काय तेजा मी लाडाने प्रेमाने तेजा म्हणते. चल आपण जाऊया. लवकर. आता काय इकडे ये तेजू. काय बरं झाली तू आलीस. मला खरं तर तुला काहीतरी सांगायचंय. नाही ऍक्च्युली मी तिच्या घरच्यांनाच सांगणार होते पण ते बरं नाही दिसत ना. तू तिची बहीण आहेस, तिच्या वयाची आहेस, तर ती समजावशील ना तिला. नाही खरं तर ती गुणी मुलगी आहे पण आजकाल ना तिच्या काही गोष्टी मला खूप खटकतायत ग. काय म्हणजे नक्की काय झालं मॅडम सांगा तुम्ही मला. मी सांगते तुला पण तू तिच्या घरच्यांना सांगणार नाहीस ना. नाही मी घरच्यांना सांगणार नाही. मी माझ्यापर्यंतच ठेवीन. तुम्ही सांगा. अगं ती त्या टपोरी सनी मुणगेकर सोबत फिरत असते. काय नाही तेजस्विनी अगं नाही मॅडम तुम्ही काही बोलताय. असं काही नाहीये. कधी ना कधी तुझ्या घरच्यांना सांगावं लागणारच होतं ना. तिला सांगितलं मी आता. काय प्रॉब्लेम आहे? पण असं काही तू गप्प बस. त्यांना सांगू दे. तू गप्प. तेजू हल्ली यांचं जास्तच चाललंय अगं. म्हणजे काय झालं सांगा तुम्ही मला. मी सांगते पण तू कोणाला प्लीज सांगू नको. नाही सांगणार. तुम्ही सांगा मला. सांगा. अगं त्या दिवशी रात्री 1 वाजता तिच्या रूम मध्ये आला तो एक खिडकीत ना. मला शंका आली म्हणून दार उघडून बघितलं तर माझ्या समोर असं आली समोर. उघडं पडलं मॅटर. असं काहीतरी फालतू म्हणत होतं. असं कसं? हे काय मॅम अशा मुलासोबत असते. मी म्हंटल आता जाऊ दे. मुलगा बरा असता तर काही प्रॉब्लेम नाही. मॅम हे क दर्जाचं प्रकरण आहे रे. कसं वाटतं ते? असं काही नाही. गप्प बस. खूप झालं तुझं कळलं ना. हे तेजू आवाज बदलतोय तुझा. काय नाही आवाज बिवाज बदला. तेव्हा खोटा वीग आहे. हे बघा तेजस आहे माझं नाव. तू गप. तुझ्या सोबत राहिलं म्हणून मी इतका खटाटोप करतो आणि तू त्या स्लॅपस्टिक सोबत नाही. गप का मॅडम. आय एम सॉरी. हे सगळं हिचं प्लॅनिंग होतं. त्या दिवशी मी बोललो खिडकीतून भेटायला येतो तेव्हा कळलं आता मला. तो पकडला गेला म्हणून. अरे असं काहीच नाही. गप का मॅडम. आय एम रिअली सॉरी. तुम्ही हिला रेस्ट्रिकेट करा नाहीतर काही करा पण हिला शिक्षा द्या. मी चाललो. ए थांब. काय चाललो? आणि पुण्याबाहेरच्या कात्रजच्या प्रियदर्शनी इंदलकर. तुला काय वाटलं मी अशी चुटकीसरची फसवली जाईन का? गेले 20 वर्ष हॉस्टेलची रेक्टर आहे मी. आणि मी खडूस आहे म्हणून रेक्टर नाहीये. मी रेक्टर आहे म्हणून शिस्तबद्ध आहे. ते तुम्हाला खडूस वाटतं. सॉरी मॅम. प्लीज घरी नका ना सांगू प्लीज. घरी तर मी सांगणारच आहे. मॅम नको ना. यांचं लग्न करून टाका. बरा मुलगा आहे अगं. फुगडी पण बरा घालतो. आणि ते सनीचं वगैरे काही नाही. ते मी खोटं सांगितलंय तुझं खरं रूप बाहेर यावं म्हणून. अहो नाही मॅडम. ते मी हे मुलगी वाटावं म्हणून हे सगळं केलं होतं. नाही ते मिठी मारलीस तेव्हाच कळलं की तू पुरुष आहेस. तुम्ही काही सुधारणार नाहीयेत. रितसरीच्या बाबांकडे हिचा हात माग मग लग्न करून घेऊन जा. चल निघ आता इथून. चालेल. तू काय जा ना. हो चल लवकर. हे उचलून घेऊन जा. प्रिया बाय. जा ना. हे काय बरा मुलगा आहे तसा. नाही तर आमचा गौऱ्या. ते काय मस्त झाला परफॉर्मन्स. बघा सरपंच काय
म्हणतात अलकाताई? तेजस, फार सुंदर बेरिंग होतं तुझं. म्हणजे कुठेही तू ना ते व्हल्गर होऊ दिलं नाहीस. नाहीतर जनरली काय होतं, पुरुष स्त्रियांचा पाठ करायला लागले की जरा असे सुटतात, पण ते कंट्रोलमध्ये होतं अगदी. आणि वनिता, मस्त साथ दिलीस तू, फार सुंदर. आणि तुझी एनर्जी, बापरे, आगोटा पागोटा करताना जी काय एनर्जी होती, कमाल कमाल, खूप सुंदर. एंटरटेनमेंट एकदम. 11 गुण मिळालेले आहेत. मकरंद दादा? अगा जोरदार सादरीकरण. क्या बात है तेजस, क्या बात है प्रियदर्शनी. आ हा हा हा. आणि तेजस, तू पोरीच्या रूपात खरंच बाप्यापेक्षा चांगलं दिसतोस रे. नाही, जोक अपार्ट, पण तू अतिशय चांगलं सादरीकरण आज केलं. प्रियदर्शनी, क्या बात है. तुमच्या या सादरीकरणासाठी मी तुम्हाला मार्क देतोय